शुक्रवार दिनांक 24 जानेवारी 2025. आज कागज 2 ही हिंदी मूवी पाहिली. छान आहे. म्हणजे शेवटी आपल्या समाजातल्या नेत्यांवर किंवा समाजातल्या रूढींवरच भाष्य करणारं हे आहे. बहुतेक आंध्र प्रदेशमध्ये काहीतरी घटना घडली होती मागे आणि त्याच्यावरून प्रेरित होऊन झालेलं आहे. तर कौशिक आहे ओळखीचा, अनुपम खेर आहे, नीना गुप्ता आहे आणि बाकीचे ओळखीचे कलाकार आहेत, पण त्यांची नावं काही एवढी लक्षात नाही. थोडक्यात नीना गुप्ताचा मुलगा हा मिलिटरीमध्ये देहरादूनला असतो, पण तो थोडासा घाबरट असतो आणि त्याच्या लहानपणीच त्याचे वडील म्हणजे अनुपम खेर त्याला सोडून गेलेले असतात आणि वेगळे राहत असतात. तर मग त्याची लाईफ दाखवली आहे मिलिटरी मधली, एकूण त्याचं ट्रेनिंग हे ते, आणि त्याला सारखं हेच वाटत असतं की मला सगळेजण घाबरट किंवा अंडर एस्टिमेट करतात किंवा काय. मग त्याची एक गर्लफ्रेंड असते, तर मग तिला भेटायला वगैरे जायचं असतं, वाढदिवस असतो, तर हे लोक बंक करून गेलेले असतात आणि तिथे एका बाईला छेडताना मग हे दोन मित्र मध्ये पडतात आणि त्यातल्या त्यात म्हणजे हा हिरो जो आहे सिनेमातला तो मध्ये पडतो आणि मारपीट होते. मग ते त्याला तोंड द्यावं लागतं तिथे ऑफिसर्सच्या समोर की एक तर तुम्ही बंक करून म्हणजे न सांगता गेला आणि त्यात परत सिव्हिलियन्सची तुम्ही पंगा घेतला, तर तुम्हाला डिसमिस म्हणजे का तुमच्यावर कारवाई करण्यात येऊ नये, तुम्हाला 1 वर्ष मागे ढकलण्यात येते पनिशमेंट म्हणून. तर हा म्हणतो मला मागे जायचंच नाही, मी सोडूनच येतो. आणि तो सोडून येतो आपल्या घरी आईकडे नोएडाला. आईला जरा तो घाबरत असतो, तरी त्याची गर्लफ्रेंड त्याला म्हणते की तू सांगून टाक खरं खरं सगळं, पण तो नाही सांगत. 2 दिवस असेच जातात आणि मग त्यांचंच पत्र येतं शेवटी अकॅडमीचं की याला काढून टाकण्यात आलेलं आहे वगैरे वगैरे. झालं, आई चिडते. आणि त्याच वेळेस त्याच्या वडिलांचा फोन आलेला असतो की मला भेटायला येऊ शकतो का. तर याच्या मनात आधी नफरतच असते, पण आईशी वादावादी झाल्यामुळे मग हा ठरवतो की जायचं वडिलांजवळ, बघू तरी. मग तिथे गेल्यावर त्याला वेगळंच सगळं चित्र दिसते की वडील सगळ्यांना मदत करतात ते, आणि एक अशी केस झालेली आहे की जी कोणीच घ्यायला तयार नसते आणि आता वडीलने घेतलंय आणि ते कोर्टात ती केस लढतात आहे. आणि त्याच्याकरता तो जो ज्याच्या अगेन्स्ट लढतात तो एक मोठा पॉलिटिशियन आहे आणि त्याचा मुलगा येऊन धमकी देऊन येतो. त्यांच्या घरावर म्हणजे दगड फेकणं वगैरे पण प्रकार होतात. आणि मग त्याला कळते की वडिलांना ब्लड कॅन्सर आहे आणि त्याच्याकरता त्यांना बोन मॅरोची जवळ बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन करणं गरजेचं आहे. तर आधी तो म्हणतो की हा म्हणून माझी आठवण आली का, माझा बोन मॅरो पाहिजे वगैरे, पण मग त्याला सगळी खरी सिच्युएशन कळते मग नंतर. तर केस अशी असते की एक रस्तोगी म्हणून हा कौशिक जो असतो, तर त्याचं नाव रस्तोगी आहे, तर त्याची मुलगी UPSC मध्ये टॉप करते आणि काहीतरी काढायला म्हणून ती जाते आणि पडते आणि बेहोश होऊन जाते. आता तिला जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेत असतात तर तेव्हा या नेताची, जो अधिरंजन कोण असतो तो, त्याच्या नेताची रॅली चालली असते आणि ट्रॅफिक जाम झालेला असतो आणि वेळेत पोचू न शकल्यामुळे ती मरते. तर हा म्हणतो की माझी मुलगी मला परत मिळणार नाही, पण ह्या लोकांना धडा शिकवलाच पाहिजे, म्हणून तो केस करतो. पण त्याची केस कोणी घ्यायला तयार नसतं. एक तर सगळ्यांचं म्हणणं त्या केसमध्ये काही दम नाही, आणि दुसरं म्हणजे त्या नेत्याच्या अगेन्स्ट कोण जाणार. पण मग हा अनुपम खेर ती लढतो. आणि मग म्हणजे थोडक्यात हेच की कागज 2 म्हणजे कागदावर नुसत्या कार्यवाया तुमच्या होत राहतात, कागदावर सगळे अमेंडमेंट्स आहेत, नियम आहेत, सगळे आहे आणि ते नियम सांगतात असं करा तसं करा, पण ते फॉलो होतात की नाही प्रॉपरली हे बघणं कोणाचं काम आहे. पोलीस, कमिशनर हे करतात का ते प्रॉपर. म्हणजे तिला जर डॉक्टर म्हणतात 15 ते 20 मिनिटं जर ती लवकर आली असती तर कदाचित आम्ही वाचवू शकलो असतो. मग तिथे ते लोक आर्ग्यू करतात की कदाचित आहे, म्हणजे 100% तर ती जगली नसतीच ना. मग सगळे तेच म्हणतात 100% आपण कशाचीच गॅरंटी देऊ शकत नाही. पण जर रस्ता माणसांचा आहे, तुमच्याकरता जर रॅली काढायला किंवा तुम्हाला तुमच्या घोषणा द्यायच्या त्याच्याकरता मैदान आहेत, तुम्ही रस्ता का अडवता कॉमन पीपलचा. असं सगळं त्याच्यात म्हणजे शेवटी तो
केस जिंकतो त्याला न्याय मिळतो, कॉम्पेन्सेशन कोर्ट द्यायला लावते त्यांना ह्याला, आणि ह्याच्या पुढे सगळ्यांनी लक्ष द्यावं वगैरे असं. तर मग त्यांच्या सगळ्यांच्या आपसामधले हे मिटतात, म्हणजे जे क्लॅशेस असतात किंवा काय. आणि मग त्याला अकॅडमीकडनं पण परत पत्र येते की यू कॅन जॉईन अगेन, तुझ्या अगेन्स्ट जे काही होते ते सगळे सॉल्व्ह झालेत वगैरे, आणि मग हा परत जॉईन होतो. तर असं एक थोडंसं म्हणजे आपल्या याच्यावर भाष्य करणारं, समाजातल्या नियमांवर आणि नियम फॉलो न करणाऱ्यांवर भाष्य करणारे छान आहे ओव्हरऑल.